लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना 24 तासामध्ये डबल हप्ता वाटप होणार आहे। लाडक्या ताईंना अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। येणाऱ्या 24 तासामध्ये तुम्हाला डबल हप्ता वाटप होणार आहे। डबल हप्ता वितरण सुरू होणार आहे। नेमकं काय वितरण असणार आहे, कोणत्या ताईला हे पैसे भेटणार आहेत आणि ज्या ज्या ताईला आतापर्यंत पैसे भेटले असतील त्यांनी त्यांचं नाव, जिल्हा आणि या ठिकाणी सांगायचे तुम्हाला कधी पैसे भेटलेत, कारण की लाडक्या ताईंनो जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल पण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। लाडके ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्हाला एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती तुम्हाला सांगणार आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। डबल हप्ता वितरण सुरू होणार आहे। म्हणजेच काय तर लाडके ताईंनो, येणाऱ्या या 24 तासामध्ये लाडके ताईंनो हप्ता वितरण चालू राहणार आहे। हे वितरण किती दिवस अजून चालणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाहीये किंवा 11वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी त्यांचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला कोणता हप्ता भेटला नाही ते कमेंट बॉक्स मध्ये पटकीने सांगायचं आहे। चला लाडके ताईंनो, वेळ न वाया घालवता डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत आपण। 24 तासामध्ये डबल हप्ता वाटप सुरू होणार आहे आणि ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर दिसत आहे लाडके ताईंनो, कारण की येणारे आता 24 तास, आज बघा या ठिकाणी आज आणि उद्या शेवट संपलाय। उद्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटतील। त्याच्यानंतर 12वा हप्ता किंवा 12वा टप्पा संपणार आहे। त्याच्यानंतर मग 13वा टप्पा सुरू होईल। हप्ता सुरू होणार नाही, फक्त 12वा टप्पा आता उद्यापर्यंत राहणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर सांगत आहे लाडके ताईंनो, कारण की आता उद्यापर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार आहे। 24 तासामध्ये तुम्हाला हप्ता ज्या ताईंना भेटला नाहीये त्या ताईंना येणाऱ्या 24 तासामध्ये हप्ता भेटणार आहे। तर बघा वितरण आणखी किती दिवस चालणार आहे याच्याबद्दल तुम्हाला मी डायरेक्ट स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे। उद्या शेवटचा दिवस आहे। उद्या शेवटचा दिवस आहे। उद्याच्या दिवसापर्यंत तुम्हाला रात्रीच्या 12 वाजल्यापर्यंत हप्ता भेटून जाईल आणि नाही जर भेटला तर आपल्याला सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतील की त्याचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही त्याचं, किंवा कशामध्ये प्रॉब्लेम आला, सगळं आपण नंतर बघूया। पण सगळ्यात अगोदर तुम्हाला एक गोष्ट मी सांगत आहे तो म्हणजे 12वा टप्पा उद्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। चला, कोणत्या महिलांना 3000 रुपये भेटणार आहेत बघा, अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत, अशा कोणत्या महिला आहेत त्यांना गुड न्यूज भेटणार आहे। 3000 रुपये पण बघा, आणि लाडक्या ताईंनो बघा कालपासून कोणत्या कोणत्या ताईला 3000 रुपये भेटलेत एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। 3000 रुपये कशाचे ते पहिल्यांदा सुरुवातीला सांगतो, बऱ्याच ताईंना परत कन्फ्युजन होईल, गैरसमज होईल की सर परत हप्ता म्हणजे काय, आम्हाला जुलैचा हप्ता चालू झालाय का? नाही, जुलैचा हप्ता याच्याबद्दल बोलत नाहीयेत आपण। तर 3000 कशाचे आहेत? 11वा हप्ता म्हणजे कोणता? मे महिन्याचा हप्ता ज्यांना भेटला नव्हता आणि जून महिन्याचा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्या ताईंना एकत्र 3000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे। किंवा असं पण होऊ शकतं 1500 रुपये त्यांना अगोदर भेटले मे महिन्याचे आणि अजून तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर जून महिन्याचे पण तुम्हाला टप्पा बाकी असणार आहे। कारण की लाडक्या ताईंनो, मागच्या वेळेस 11व्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 5 लाख ताई बाकी होत्या आणि सरकारने त्यावेळेस सांगितलं होतं ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह नाहीये त्यांच्या 5 लाख ताईंना आम्ही थांबवले आहे आणि ज्यावेळेस त्यांचं ऍक्टिव्ह कंप्लीट होईल त्यांचा हप्ता परत त्यांना भेटून जाईल। त्याच्यामुळे लाडके ताईंनो, अशा 5 लाख ताई ज्या ताई आहेत त्यांना 3000 रुपये भेटण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे डबल हप्ता त्यांना पडण्याचे चान्सेस आहेत। पहिला एकदा हप्ता पडला 1-2-3 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी, आणि डबल कालपासून किंवा आजपासून परत 1500 रुपये पडतात। अशा स्वरूपाचे 3000 रुपये कोणत्या कोणत्या ताईला भेटलेत एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला, आणि त्याच्यानंतर 12वा हप्ता ज्या ताईंना भेटला नाही, अजून पण 12वा हप्ता भेटला नाहीये, अशा पण भरपूर साऱ्या आता ताई यावेळेस राहिलेत। त्याचं नेमकं काय कारण आहे, का नेमकं भेटत नाही? पडताळणी वगैरे लागली आहे का? काही काय म्हणजे त्याला 4 चाकीमुळे बाहेर काढलेत का? किंवा बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की बाबा आयकर या ठिकाणी इन्कम टॅक्समुळे बऱ्याच ताई बाहेर काढलेत का? अशा सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत लाडके ताईंनो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, खूप महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। चला, आता वेळ न घालता डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा, 12वा हप्ता वितरण केव्हापर्यंत असणार आहे बघा, 24 तासामध्ये वितरण होणार आहे। शेवट आता 24 तास राहिलेले आहेत। उद्याच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे भेटतील, त्याच्यानंतर वितरण थांबणार आहे। त्याच्यानंतर डीबीटी ऍक्टिव्ह असेल बघा, डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का? आणि जर ऍक्टिव्ह असेल तरच हप्ता मिळणार आहे, कारण मागच्या वेळेस पण 5 लाख ताई वजा केल्या होत्या। जर त्या ताईंनी 5 लाख ताईंनी जर ऍक्टिव्ह करून घेतलं असेल, आपण व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस सांगतो डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या, त्यांनी जर ऐकली असतील आपली
व्हिडिओ तर त्यांना फायदा झाला असेल लाडक्या बहिणींनो, कारण त्यांना आता पैसे भेटायला सुरुवात होणार आहे किंवा झाली पण असेल, काल पण बऱ्याच त्यांना पैसे आले असतील, तर हे लक्षात घ्या. नंतर महत्वाची गोष्ट, अधिवेशन सुरू आहे बघा लाडक्या बहिणींनो, अधिवेशन सुरू आहे 18 जुलैपर्यंत. येणाऱ्या 18 जुलैपर्यंत अधिवेशन चालू असणार आहे. पावसाळी अधिवेशन त्याला म्हणतात. आणि विरोधी पक्षनेते असतील किंवा आपल्या सत्तेमधले पक्षनेते असतील किंवा सत्तेतला पक्ष असेल, तर या दोघांचे या ठिकाणी अधिवेशन असतं आणि वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. जर आपण या ठिकाणी आपली मागणी वाढवली, म्हणजे मागणी वाढव म्हणजे आपण सगळ्यांनी जर सपोर्ट केला, लाडकी बहिणींनो बघा आपलं मागणी पत्र रेडी आहे. मी बऱ्याच टाइमला नंतर बऱ्याच लोकांना या ठिकाणी मोठ्या मोठ्या लोकांना मी मागणी पत्र दिलेलं आहे. त्याचे फोटो पण तुम्हाला लवकरात लवकर मी पाठवेल. मागचे तुम्हाला बऱ्याचशे मी फोटो पण दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे हे आपलं मागणी पत्र आहे. तर हे मागणी पत्र आपल्याला या ठिकाणी उचलून धरायचंय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला लागले, कारण की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारकडे पोहोचायला पाहिजे. कारण त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटावा ही आपली सगळ्यात पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, एक तारीख फिक्स करून टाकावी ही आपली दुसरी मागणी आहे. कारण जवळजवळ 1-2 महिन्यापासून आपण ही मागणी मागत आहोत लाडकी बहिणींनो. त्याच्यामुळे सरकारकडे पण ही गोष्ट जात आहे. असं नाही की सरकारपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत नाही, सरकारपर्यंत पण आपले व्हिडिओ पोहोचत आहेत. आपण 1 ते 2 महिन्यापासून जवळजवळ मागणी करतो की बाबा एक तारीख फिक्स करा, तारीख फिक्स करा, तारीख फिक्स करा. त्याच्यामुळे हे सरकारकडे पोहोचत आहे. पण ही मागणी आपल्याला स्ट्रॉंगपणे मांडावं लागणार आहे. तिसरी मागणी असणार आहे, शेतकरी ताई ज्या आहेत, शेतकरी ताई त्यांना 1000 रुपये भेटावेत आणि ज्या कोणत्या निराधारताई आहेत त्यांना 1000 भेटावेत. म्हणजे ज्यांना संजय गांधी योजनेतून फायदा होतोय त्यांना पण या ठिकाणी याचा पण लाडक्या बहिणीचा फायदा व्हावा ही आपली तिसरी मागणी असणार आहे. या 3-4 मागण्या जोरात आपल्याला या ठिकाणी मागण्या करायच्या आहेत आणि सरकार पुढे मांडायची. आणि सगळ्यात महत्वाची 5वी मागणी असणार आहे, 2100 रुपये आम्हाला लवकरात लवकर हप्ता भेटावा. कारण निवडणुकीच्या वेळेस आम्ही तुम्हाला मत दिलेलं आहे आणि 2100 रुपये तुम्ही आम्ही लवकरात लवकर देऊ असं तुम्ही सांगितलं पण होतं. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो आपल्याला एक काम करायचं आहे की लवकरात लवकर ही मागणी सरकारकडून मान्य करून घ्यायचंय. कोण कोण याला सपोर्ट करतो बघा. 2100 जर आले तर तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे, लाडक्या ताईंना सगळ्यांना फायदा होणार आहे आणि तुम्ही आनंदी झाला तर मला नक्कीच आनंद होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी या ठिकाणी ही मागणी आपण करत आहोत. तुम्ही सगळेजण सपोर्ट करणार आहात का? सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सहमत आहे असं लिहून टाकायचं आहे. आणि आज पण या ठिकाणी एक मोठ्या माणसाला मी भेटण्यासाठी जात आहे. तुमचं मागणी पत्र मी त्यांना देत आहे आणि पुढे अधिवेशनात आपला मुद्दा कसा गाजल हे आपल्याकडे याच्याकडे बघायचं आहे. त्याच्यामुळे लाडकी ताईंनो सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चला, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची अपडेट 11 जुलैला म्हणजे काल या ठिकाणी वितरण किती झालेलं आहे सगळ्यात पहिलं आपल्या चॅनलवर तुम्हाला बघा. लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 11 जुलैचं बघा काल वितरण झालंय, पण एकदम कमी, खूप 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 कमी प्रमाणात लाडक्या ताईंना पैसे यायला सुरू झालेले. पण असं नाही की बाबा खूप मोठ्या प्रमाणात एकदम वाटप सुरू झालं, असं नाही. यावेळेचं बघा 5 जुलैला सुरुवात झाली आणि 11 जुलैपर्यंत हळूहळू हळूहळू एकदम गोगलगाईच्या गतीनुसार वितरण चालू आहे. पण असं नाही की बाबा वितरण थांबलंय, डीबीटी थांबले, असं झालेलं नाहीये. वितरण हळूहळू चालू आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की बाबा खरंच पैसे येतात का नाही. वितरण चालू आहे, त्याची आकडेवारी तुमच्यासाठी आता लाडक्या बहिणींनो मी दाखवत आहे. तर बघा सकाळी 9च्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे आलेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये चेक करायचं आहे, सांगायचं आहे. 1,500 रुपये जमा फक्त 6 लाख आहे, जास्त नाही. पूर्ण महाराष्ट्रामधल्या 6 लाख आहे म्हणजे खूप कमी झालं. एक खूप कमी प्रमाणात सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले होते. नंतर 500 रुपये तर बघा खूप खूप कमी, 28,000 प्लस तैनात फक्त या ठिकाणी सकाळच्या टप्प्यात आले. संध्याकाळचा टप्पा किंवा दुपारचा टप्पा जो आहे 1,500 रुपये, या ठिकाणी फक्त 3 लाख बघा. खूप 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 कमी वितरण या ठिकाणी काल पण संध्याकाळी झालेलं आहे, दुपारी पण झालेलं आहे. आणि 500 रुपये तर बघा खूप कमी, 1,500 रुपये 12,000 महिलांना फक्त काल भेटलेले आहेत. तर म्हणजे कालचं वितरण एकदम कमी प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे आणि हे वितरण लक्षात घ्या, आज 12 तारीख आहे, उद्या 13 तारीख, फक्त 13 तारखेपर्यंतच राहणार आहे. 12 बहुतेक तरी आजच संपून जाईल, पण एखाद्या बाय चान्स मध्ये उद्यापर्यंत वितरण चालू शकतं. 12 जुलैपर्यंत आता एक मोठी आणि लाडकीताई, बरेच लाडकीताई म्हणतील की सर असं काही मागं झालं होतं का? यस, परत सांगतोय, अधिवेशन ज्यावेळेस चालू असतं तुम्ही मार्च महिन्यात पकडून चला, मार्च महिन्यामध्ये पण सुरुवात झाली होती 8 मार्च पासून आणि ते वितरण जवळजवळ काहीतरी 17-18 तारखेपर्यंत काहीतरी चाललं होतं. मी त्याची आकडेवारी तुम्हाला ते पुरावे पण दाखवतो, काळजी करू नका. कारण लाडकी ताईंनो आपल्या या युट्यूब चॅनलवर, ट्रिक्स गुरु युट्यूब चॅनलवर एकदम सत्य माहिती दिली जाते आणि सगळ्या लाडकी ताईंचा विश्वासार्थाचं हे आपलं चॅनल आहे. त्याच्यामुळे लाडकी ताईंनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या ह्या मागण्या सरकारपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. आपण खंबीरपणे आता बघा सगळ्याला आता हप्ता भेटायला सुरुवात झाली आहे, हप्ता भेटलाय पण बऱ्याच जणांना. आता परत आपल्या मागण्याकडे आपल्याला वळायचं आहे. मागण्या जोपर्यंत आपल्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सरकारकडे आपल्याला लढायचं आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा
करायचा आहे, सगळ्यांनी मेहनत घ्यायची आपल्याने. आणि मी पण तुमच्यासाठी बघा आज उद्या मला सुट्टी असते, शनिवार रविवारी परत तुमच्यासाठी मी या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना जाऊन मागणी पत्र देणार आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी फायदा होणार आहे. लाडके त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.